नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे महानगरपालिकेसोबतच इतर पालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आता स्वतःच्याच चक्रव्यूहामध्ये अडकला आहे. ज्याला आतमध्ये कसे जायचे हे माहीत आहे, परंतु आतमध्ये मजेत जाण्याच्या वेळेस बाहेर पडायचे कसे याचा विचार करायला अजिबातच विसरून गेला. कारण उमेदवारी दिल्यानंतर निष्ठावंतांचा होणारा उद्रेक आणि तो निस्तरण्यासाठी इच्छुकांचे करावे लागणारे पुनर्वसन, दुरावलेल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीमध्ये पुन्हा सक्रिय करून घेण्यासाठी त्यांना भविष्यात द्यावे लागणारे आश्वासन, यासोबतच इतर सर्व पातळ्यांवर करावे लागणारे केविलवाणे प्रयत्न म्हणजेच सो कॉल्ड डॅमेज कंट्रोल याची पूर्ण तयारी केली. आणि याचवेळी त्यांच्या हातातून एक महत्त्वाची गोष्ट निसटून गेली किंवा ते विसरले, आणि ती म्हणजे आपण सगळ्याच नाराज आणि अपमानित केलेल्या निष्ठावंत इच्छुकांना सामावून घेऊ शकलो नाही. कारण बऱ्याच इच्छुकांनी उमेदवारी नाकारण्याचे फार मनाला लावून घेतले आणि फक्त त्यांचाच नाही तर त्यांच्या निष्ठेचा अपमान झाला आहे. आणि त्यामुळे आपल्याच पक्षाला म्हणजेच भाजपला धडा शिकवलाच पाहिजे अशी फक्त खुणगाटच नाही तर खुन्नसच मनाशी त्यांनी बांधली आहे. आत्तापर्यंत इच्छुकांनी आपापल्या भागामध्ये केलेल्या कामाचे आपल्या फोटोसहित जे पॅम्पलेट घरोघरी वाटले होते, आता याच्या उलट पक्षाने त्यांच्यावर कसा अन्याय केला आहे याचा लेखाजोखा स्वतःचा फोटो न छापता घरोघरी पॅम्पलेटद्वारे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. आणि याचाच फार मोठा फटका भाजपला बसणार आहे. हे बुमरँग होणार याची कल्पना स्वतःला चाणक्य म्हणवून घेणाऱ्या भाजपला अजूनही आलेली नाही, किंवा त्यांचं सो कॉल्ड सर्वे फेल गेला आहे असंच प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आणि ही एक आश्चर्याची गोष्टच मानली पाहिजे. युती करण्यासाठी भाजपाने आपल्या ट्रिपल इंजिन सरकारमधील पक्षांना फक्त वेटिंगवरच ठेवले नाही, तर त्यांना स्वतःवर असणाऱ्या ओव्हर कॉन्फिडन्सच्या जोरावर सोयीस्करपणे बाजूला सारले. म्हणजेच त्यांच्यावर एक प्रकारे अविश्वासच दाखवला. आता स्वाभिमान हा प्रत्येकालाच असतो, मग अशा दुखावलेल्या मित्रपक्षांनी आपल्या मनगटातील ताकद स्वतःच्या जोरावर आजमावणे हे अगदी साहजिकच आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण इथे 100 नाही तर 1000% लागू पडत आहे. कारण इथे गेम चेंज होऊन भाजपच्या निष्ठावंतांच्या नाराजीचा फायदा 100% हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नक्कीच होणार आहे. भाजपात जिंकून येण्याच्या शर्यतीत एक नंबर जरी ठरला तरीही त्यांना आपला महापौर महानगरपालिकेत बसवण्यासाठी जे बहुमत लागणार आहे त्यासाठी 2 नंबरचा पक्ष ठरणाऱ्या राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेचा टेकू हा 100% घ्यावाच लागणार. याउलट राष्ट्रवादी हा जर 2 नंबरचा पक्ष झाला तर भाजपने युती करताना दाखवलेल्या अविश्वासाचा बदला घेण्यासाठी भाजपला कट मारून शिवसेनेसोबतच तसेच इतर पक्षाच्या विजयी उमेदवारांना सोबत घेऊन आपला महापौर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बसवून भाजपला धोबीपछाड नक्कीच देऊ शकतो. कारण इतिहास साक्षी आहे, राजकारणात कुछ भी हो सकता है. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.